Friends, appreciation of the next poem, Money. The poem is written by W.H. Davis. We have already studied this poem. ज्यांनी अजून या कवितेच्या एक्सप्लनेशनवरचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी कृपया प्लेलिस्टमध्ये जावं. म्हणजे आधी माझं जे नाव येतं टायटल आपलं तेच चॅनलचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करावं. वरती व्हिडिओच्या बाजूला प्लेलिस्ट असं लिहिलेलं असतं. त्या प्लेलिस्टमध्ये गेल्यावर 12th इंग्लिश, मराठी, हिंदी, इंग्लिश अशा 2-3 प्लेलिस्ट आहेत. त्या व्यतिरिक्तही आहेत. तर तुम्ही मराठीची प्लेलिस्ट शोधा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पोयमचं एक्सप्लनेशन सापडेल. ते पोयमचं एक्सप्लनेशन बघितल्यानंतर तुम्ही हे ॲप्रिसिएशन बघा. आधी पोयमचं एक्सप्लनेशन बघणं आवश्यक आहे. आता आपण वळूया या कवितेच्या ॲप्रिसिएशनकडे. काय असतं ॲप्रिसिएशन? ॲप्रिसिएशन म्हणजे आपण कवितेच्या गुड क्वालिटीज, पॉझिटिव्ह पॉईंट ज्याला म्हणूया, किंवा निगेटिव्ह पॉईंट्स असतील तर निगेटिव्ह पॉईंट्स ते शोधण्याचा जो प्रयत्न असतो त्याला आपण ॲप्रिसिएशन म्हणतो. त्याला क्रिटिकल ॲनालिसिस असं पण म्हणायला हरकत नाही. काय उद्देश आहे हे करण्याचा? तर आपल्याला कविता अधिकाधिक एन्जॉय करता यावी, कविता अधिकाधिक समजावी. कवितेचा उद्देश काय आहे की निखळ मनोरंजन आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. यासाठी आपण हे ॲप्रिसिएशन करत असतो. काही ठराविक मुद्दे आहेत ज्याचा आपण वापर करतो. टायटल, पोयम, पोएट, थीम, स्टाईल, स्पेशल फीचर्स, moral or message or significance of the poem, and finally our opinion. या मुद्द्यांचा आपण त्यात समावेश करत असतो आणि या मुद्द्यांचा समावेश करून आपण कवितेचं ॲप्रिसिएशन लिहित असतो, करत असतो. तर बघूया आपण मनी या कवितेचं ॲप्रिसिएशन. त्याचा पहिला पॉईंट आहे टायटल. काय असतं टायटल? टायटल इज अ की टू द जनरल मिनिंग or the summary of the poem. The title of the present poem gives us hint that the poem is about the advantages or disadvantages of money, and that we understand that it's about the disadvantages when we read the poem. काय असतं टायटल? टायटलवरून आपल्याला कवितेचा मिनिंग किंवा समरी समजते. थोडक्यात असतं ते, कीवर्ड असतो तो. आणि आत्ताची जी कविता आहे त्या कवितेचं टायटल वाचल्यावर आपल्याला काय कळतं की कदाचित पैशांच्या बाबतीतला जे ॲडव्हान्टेजेस किंवा फायदे, डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे नुकसान काय आहे या संबंधित असावे. आणि कविता वाचल्यावर आपल्याला काय कळतं की श्रीमंत असण्याचे जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, नुकसान आहे, त्याबद्दल ही कविता बोलते. सेकंड पॉईंट, पोएट. W.H. डेव्हिस हे या कवितेचे कवी आहेत. कोण आहे ते? ही इज द पोएट हू टूक फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ऑफ द पुअर पर्सन टू राईट हिज पोएट्री. आपण बघितलं की ते अगदी व्हॅगॅबॉन्डसारखे किंवा एक पेडलर म्हणून, स्ट्रीट सिंगर म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये फिरले, स्वतःच्या देशांमध्ये फिरले. ही ट्रॅव्हल लाईक अ ट्रॅम्प ऑर होबो. मी एक्सप्लेनेशनमध्ये ही संकल्पना क्लिअर केलेली आहे की ते ट्रॅम्प किंवा होबो म्हणून फिरले, पेडलर म्हणून फिरले, अँड बिकेम स्ट्रीट सिंगर. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला कविता संग्रह पब्लिश केला. आणि ही जी प्रेझेंट पोएम आहे, प्रेझेंट पोएम एक्सप्रेसेस द जॉय ऑफ बिंग पुअर. सो W.H. डेव्हिस इज द पोएट हू टूक फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ऑफ द पुअर पर्सन टू राईट हिज पोएट्री. He traveled like a tramp or hobo, worked as peddler, and became street singer before publishing his first collection of poetry. Present poem expresses the joy of being poor. आता पुढचा पॉईंट आहे पोयम. काय म्हणते पोयम? धिस इज अ नॅरेटिव्ह पोयम. सर्वात आधी आपण काय समजून घेऊया, ही नॅरेटिव्ह पोयम आहे आणि नॅरेटर हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट I आहे. सो नॅरेटर एक्सपिरियन्सेस द रिअल हॅपीनेस ऑफ द लाईफ आफ्टर बिकमिंग पुअर. द नॅरेटर ऑल्सो एक्सप्रेसेस दॅट ही हॅड ऑलवेज
untrue friends when he was rich. It's only after getting poor he experienced the love of true friends, though they may be few. काय म्हणतो या ठिकाणी पोएम काय म्हणते की ती एक नॅरेटिव्ह पोएम तर आहेच, फर्स्ट पर्सन सिंग्युलर आयचा वापर केलेला आहे. आणि कवी किंवा नॅरेटर काय म्हणतो की तो त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो त्याला खऱ्या अर्थाने केव्हा घेता आला, गरीब बनल्यानंतर. नॅरेटर म्हणतो की जेव्हा रिच होता त्यावेळेस त्याचे जे मित्र होते ते अनट्रू होते, खरे नव्हते, आणि त्यांना या खऱ्या मित्रांचं प्रेम तेव्हा समजलं जेव्हा त्यांनी गरिबीचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. हे समजल्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढचा पॉईंट आहे थीम. थीम म्हणजे काय असतो की विषय वस्तू किंवा सब्जेक्ट किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. कोणता तरी विचार असतो कवीच्या मनात, एक विषय असतो, तो विषय घेऊन तो विषय प्रकट करण्यासाठी एक छानपैकी काव्यरचना त्या ठिकाणी कवी बनवत असतो, छान छान ओळी लिहित असतो. काय मग या कवितेची थीम? द पोएम डील्स विथ द एक्सपिरियन्स ऑफ द नॅरेटर वेन ही वॉज रिच अँड ऑल्सो वेन ही वॉज पुअर. ज्यावेळेस कवी श्रीमंत होता किंवा नंतर गरिबीचं जीवन जगलं त्यावेळेस त्याला आलेला अनुभव या कवितेतून प्रस्तुत केलेला आहे किंवा ही कविता या विषयाशी संबंधित आहे. Being a rich person, he could never get the experience of true love of friends, as they didn't knock the door of the friend, but knocked the door of rich man. जेव्हा तो श्रीमंत होता त्यावेळेस खऱ्या मैत्रीचं प्रेम ते अनुभवू शकले नाही, कारण श्रीमंत असताना त्यांच्या दारावर जी मंडळी यायची ती फ्रेंड म्हणून यायची का, फ्रेंड म्हणून यांचा दरवाजा ठोठावायची का, नाही, तर यांचा दरवाजा म्हणजे कवीचा दरवाजा ते एक रिच मॅन म्हणूनच ठोठावत असे. आपला काही स्वार्थ घेऊन ते आलेले असत, आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी ते त्या ठिकाणी आलेले असत. बट ॲज अ पुअर ही एक्सपिरियन्स द रिअल जॉय ऑफ लाईफ ॲज ही गॉट फ्यू बट रिअल फ्रेंड्स. परंतु गरिबीचं जीवन जगतानाच त्यांना जीवनाचा खरा आनंद उपभोगावयास मिळाला, कारण गरीब झाल्यानंतर त्यांना मित्र मिळाले, जरी ते थोडे असतील, थोडे का असेना पण खरे मित्र मिळाले. आता पुढचा मुद्दा आहे स्टाईल. आता जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की स्टाईल हा जो पॉईंट आहे तो पूर्णतः लँग्वेजशी रिलेटेड आहे. त्यामुळे शक्यतोवर आपण या टॉपिकमध्ये लँग्वेजबद्दल बोलू किंवा कवितेचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याबद्दल बोलू किंवा कवीने वापरलेल्या इमेजेस त्याबद्दल बोलू किंवा कवीने वापरलेल्या फ्रेजेस याबद्दल बोलू. आणि एक लिमिट असतं आपल्याला, त्यामुळे महत्त्वाचे पॉईंट्स आपण यात घ्यायचे असतात. त्याचबरोबर जे पोएटिक डिव्हायसेस आहेत त्याबद्दलही आपण या पॉईंटमध्ये बोलत असतो. पोएटिक डिव्हायसेस म्हणजे काय? फिगर्स ऑफ स्पीच. काय मग या पॉईंटमध्ये आपण काय म्हणू शकतो? द पोएम हॅज 5 स्टांजाज हॅव्हिंग 4 लाईन्स इच. कन्स्ट्रक्शनबद्दल या ठिकाणी आपण बोलतो आहे. 5 स्टांजाज आहेत कवितेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत. द पोएम इज रिटन व्हेरी सिम्पली अँड इट हेल्प्स अस टू आयडेंटिफाय द ट्रू फ्रेंड्स अँड रिअल हॅपीनेस. अत्यंत सोप्या भाषेत कविता लिहिलेली आहे आणि कविता आपल्याला मदत करते की खरे मित्र आणि खरा आनंद यांची ओळख कशी करावी, कशी आपल्याला ती होते. काही छान छान फिगर्स ऑफ स्पीच कवितेत वापरलेले आहेत. द यूज ऑफ द फिगर्स ऑफ स्पीच इज इन्व्हर्जन अँड दिस इज व्हेरी पॉवरफुल. काही उदाहरणं दिले आहेत त्यांचे. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. इन्व्हर्जन म्हणजे काय? जी ओळ असते, ओळीचे जे शब्द असतात ते प्रॉपर ऑर्डरमध्ये आलेले नसतात. बघा ही ओळ कोणती? देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. काय असायला हवी? प्रॉपर ऑर्डर. प्रॉपर ऑर्डर आपण सब्जेक्ट आधी घेतो, त्यानंतर व्हर्ब येतो. तर इथे काय आलेलं आहे बघा, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. काय आलं पाहिजे? देन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड, हे कन्स्ट्रक्शन पाहिजे. दॅट होल्ड शेवटी येणार. दुसरी जी लाईन आहे अजून एक यातलं उदाहरण, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. खूपच छान वापर आहे
इन्व्हर्जनचा या ठिकाणी काय असायला हवी प्रॉपर ऑर्डर. आय हॅव मच थॉट ऑफ लाईफ अँड सीन, ही प्रॉपर ऑर्डर पाहिजे. खूपच प्रभावी वापर आहे इन्व्हर्जनचा. अजून इतरही फिगर्स ऑफ स्पीच आहेतच, त्याही तुम्ही लिहू शकतात. रिपिटेशन ऑफ ओ, ज्याच्याबद्दल मी फार व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेलं आहे ओ याबद्दल, त्याचाही या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल की सिग्निफिकंट आहे फिगर ऑफ स्पीच. आता पुढचा पॉईंट आहे स्टाईल. पुढचा पॉईंट आहे स्पेशल फीचर्स. आता आपण काय केलं, स्टाईलचा अभ्यास केला. स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम इज इट्स डिफरन्स बिटवीन द हॅपीनेस ऑफ पुअर अँड रिच. काय आहे मुख्यतः स्पेशल फीचर्स या कवितेचे. विषयाचा जर विचार केला आपण तर गरीब व्यक्तीचा आनंद आणि श्रीमंत व्यक्तीचा आनंद यांमध्ये असलेला मूलभूत फरक या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे कवीने. द डिफरन्स बिटवीन देअर फ्रेंड्स इज ऑल्सो सिग्निफिकंट. गरीब व्यक्तीचा मित्र, श्रीमंत व्यक्तीचा मित्र यांच्यामधला फरकसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर विशेष असा जर विचार करायचा झाला तर द यूज ऑफ द ओ ॲट द एंड ऑफ 3 लाईन्स इज एक्सप्रेसिव्ह. फारच एक्सप्रेसिव्ह आहे या ओचा उपयोग. 3 ओळींच्या शेवटी आलेला आहे, त्यातला शेवटचा वेगळा पडतो. इट हॅज डिफरंट एक्सप्रेशन्स ॲट डिफरंट कॉन्टेक्स्ट. विषय बदलला, कॉन्टेक्स्ट बदललं की ह्या ओचं एक्सप्रेशन्स आपल्याला स्पष्टपणे वेगळं जाणवतं. इन फर्स्ट लाईन इट एक्सप्रेसेस सॅड टोन ऑफ लॅकिंग समथिंग. पहिल्या ओळीत जो येतो आहे त्यात त्याचा सॅड टोन दिसतो आहे, त्यातून आपल्याला कळतं की कसली तरी कमतरता आहे. ते मी पोएममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि शेवटी बट इट हॅज अ टोन ऑफ फुलफिलमेंट. शेवटच्या लाईनमध्ये मात्र काहीतरी फुलफिलमेंट आहे, चांगल्या मित्रांची कमतरता भरून काढलेली आहे. आणि थोडंसं लॅकिंग आहे, ते लॅकिंग आहे पैशांचं. दोन्ही गोष्टी त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सेकंड लास्ट जो पॉईंट आहे ज्याच्याबद्दल आपल्याला आता डिस्कस करायचं आहे ॲप्रिशिएशन करताना, त्या पॉईंटमध्ये आपण मॉरल लिहू शकतो. कवितेत मॉरलही असू शकतं, मेसेजही असू शकतं, किंवा मॉरल किंवा मेसेज नसेल तर कविता काही कारणासाठी सिग्निफिकंट असू शकते. तर तिघांपैकी आपल्याला जे योग्य वाटते, सुटेबल वाटते, जे आपल्याला दिसतं आहे प्रॉमिनंटली त्याबद्दल आपल्याला लिहायचं असतं. मग कविता खरं तर आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते. द पोएम टीचेस अस टू आयडेंटिफाय द डिफरन्स बिटवीन ट्रू अँड अनट्रू फ्रेंड्स. काय मेसेज आहे किंवा काय टीचिंग आहे की कविता आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते की खरा मित्र कोण, किंवा खरे आणि खोटे मित्र यांच्यातला फरक काय. इट ऑल्सो मेक्स अस अवेअर ऑफ द ह्युमन सिच्युएशन इन विच ही ऑर शी गेट्स द रिअल हॅपीनेस ऑफ द लाईफ. कविता आपल्याला अजून सिच्युएशन सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्यासाठी म्हणजे मनुष्यासाठी कोणती सिच्युएशन चांगली आहे ज्याच्यात आपण खरा आनंद घेऊ शकतो. मग मेसेज काय देण्याचा प्रयत्न केला आहे कवीने की आपलं अंतिम उद्दिष्ट आनंदी जीवन जगण्यासाठी असावं. आनंदी जीवन जगणं किंवा आनंदी जीवन कसं मिळावं यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं कवी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पैसा हे सर्वश्रेष्ठ नाही किंवा पैशाने आनंद मिळतोच असं नाही, असं सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे ओपिनियन. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला आपलं मत कवितेबद्दल सांगावं लागणार आहे. कवितेचा विषय तुम्हाला आवडला का, किंवा त्यात तुम्हाला काही वेगळं पण जाणवतं का, तुमचं काही वेगळं म्हणणं आहे का, कवितेच्या प्रत्येक भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का, याचा उल्लेख या ठिकाणी व्हायला हवा. आता माझं काय मत आहे म्हणजे तुमचं म्हणजे आपलं. आय थिंक दॅट मनी इज इक्वली इम्पॉर्टंट इन टुडेज वर्ल्ड. इट्स नॉट अ वर्ल्ड ऑफ लेट 19th सेंच्युरी ऑर द वर्ल्ड ऑफ अर्ली 20. माझं असं मत आहे की आजच्या जगात पैशाला महत्त्व आहे. कारण कवीने कविता केव्हा लिहिलेली असावी, एकतर ते 19व्या सेंच्युरीच्या शेवटी किंवा 20व्या सेंच्युरीच्या सुरुवातीला ती कविता लिहिलेली असावी. आपण जर त्यांचा लाईफस्पॅन बघितला तर आपण ते समजून घेतो. बट स्टील आय थिंक आय लाईक दिस पोएम. का बरं? फॉर इट सिम्प्लिसिटी अँड एक्सप्रेशन्स. खूप सोपी कविता आहे, त्यातले जे एक्सप्रेशन्स आहेत तेही मला आवडलेले आहेत. त्याचबरोबर ही कविता मला आवडली आहे कारण
मी आनंदाचा संबंध फक्त पैशासोबत जोडत नाही, तर मी त्याचा संबंध आपल्या मनस्थितीशी जोडतो या ठिकाणी, की आपण जरी श्रीमंत झालो तरी घमंडी जर नाही बनलो, जमिनीवर राहण्याचा प्रयत्न केला, जसा गरीब व्यक्ती जमिनीवर असतो, एका स्टांजामध्ये तो भाग आलेला आहे की गरिबाने वर जायची गरज नाही, तर श्रीमंताने खाली म्हणजे जमिनीवर येण्याची गरज आहे. तर आपण पैसा मिळवायलाच हवा, पण त्याचसोबत पैसा मिळवताना आपण जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला खऱ्या मित्रांचा अनुभव घेता येईल, त्यांचं प्रेम मिळेल आणि जीवनाचाही आनंद आपल्याला घेता येईल. ठीक आहे. हे ॲप्रिसिएशन समजून घेतल्यानंतर जास्तीत जास्त मुलांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट तर नक्की करायची आहे, कारण कमेंट्स फार इम्पॉर्टंट असतात मला. धन्यवाद.